नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे CP अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा किती असते, फिजिकलला कशा प्रकारे मार्क्स काउंट केले जातात, हे सर्व बघणार आहोत। एकूणच जे मुलं नवीन पोलीस भरतीची तयारी करत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि जे मुलं जुने अभ्यास करता फिजिकलची तयारी करत आहे त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। कारण आपल्याला फिजिकलला किती टायमिंग असतो आणि किती मार्क्स भेटतात त्या टायमिंगला, हे सर्व बाबी मी या व्हिडिओमध्ये एक पॉईंट घेऊन आलेलो आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून माझे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ पुढे येणारे ते तुम्हा सर्वांना पाहावयास मिळतील। तर बघू आपण आज महिला उमेदवार व पुरुष उमेदवारांच्या पोलीस भरतीमध्ये गुणांची विभागणी कशा प्रकारे केली जाते ते बघूया। आता प्रवर्ग, एकूणच किमान वयोमर्यादा व कमाल वयोमर्यादा। खुला ओपन कास्टवाल्यांसाठी एकूणच 18 वर्ष ते 28 वर्ष वय दिलेलं आहे। मागास प्रवर्ग 18 वर्ष ते 33 वर्ष। प्रकल्पग्रस्त उमेदवारांना 18 वर्ष 45 वर्ष दिलेलं आहे। भूकंपग्रस्त उमेदवारांना 18 वर्ष व 45 वर्ष। माजी सैनिक उमेदवारांना 18 वर्ष व त्याच्या पुढे उमेदवारांच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी सूट राहील। मतलब त्यांना जर एकूणच 18 वर्षात लागला, तो एकूण त्याला 37 वर्ष झालेले असतील रिटायरमेंटला आणि त्याच्यात प्लस 3 वर्ष बरोबर त्याची बेरीज किती होते, एकूणच 40 वर्ष। जर त्या उमेदवाराचं वय 40 वर्ष असेल तरी त्याला या भरतीचा फॉर्म भरता येतो, माजी सैनिक या कोट्यात। पण पुढे आता अनाथांना अंशकालीन उमेदवार 18 वर्ष ते 33 वर्ष। महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार 18 वर्ष ते 33 वर्ष। खेळाडू उमेदवारांना 18 वर्ष ते 38 वर्ष इतका वय कालावधी आहे। पोलीस पाल्य यांना पण 18 वर्ष ते 33 वर्ष। गृहरक्षक दल यांना 18 वर्ष ते 33 वर्ष। शारीरिक चाचणीचे गुणांकन पोलीस शिपाई। आता बघूया मेन मुद्द्याकडे वळूया आपण। पोलीस भरतीचे मार्क्स कशा प्रकारे काउंट केले जातात। शारीरिक चाचणीचे गुणांक पोलीस भरती शिपाई 5 मिनिटापेक्षा कमी जर धाव घेतले त्याने तर त्याला एकूण मिळतील किती, 20 गुण। किती गुण मिळतील, 20 गुण मिळतील एकूणच। 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद त्यापेक्षा कमी। बघा, 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी त्या व्यक्तीस किती गुण मिळतील, 18 गुण। एकूण गुण किती मिळतील, 18 गुण। आणि 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी जर असेल तर त्याला एकूणच गुण किती मिळतील, 16। एकूणच गुण किती मिळतील, 16 गुण मिळतील। हे झालं 1600 मीटरचं 16 गुणापर्यंत। आपण बघूया आता 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी, एकूणच गुण किती मिळतील त्याला, 14। एकूण गुण 14 मिळतील। आता बघूया आपण 6 मिनिट 10 सेकंद जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी, एकूणच गुण 12। एकूण गुण किती, 12। 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी, एकूण गुण 10। हा शेवटची स्टेप आहे मित्रांनो। याच्यानंतर 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी, याला एकूणच गुण किती मिळतील, 8। एकूण गुण किती मिळतील, 8 गुण एकूणच दिले जातील मित्रांनो। हे झालं एकूणच 1600 मीटरचं। आता बघूया आपण गोळाफेक बघण्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ही PDF पूर्ण डाउनलोड करू शकता आणि पूर्ण वाचू शकता। बघा, आपण बघूया आता गोळाफेक बघण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका, जेणेकरून माझे पुढील नवनवीन येणारे व्हिडिओ हे सर्व तुम्हाला पाहावयास मिळतील। आता बघूया आपण गोळाफेक उमेदवारास 7.260 किलोग्राम वजनाचा गोळा फेकावा लागतो। एकूणच 7.25 किलो, आपण किती धरूया, 7.25 किलो वजनाचा गोळा फेकावा लागतो। आता गोळाफेकसाठी खालीलप्रमाणे गुण दिलेले आहे। एकूण गुण बघूया आपण। तुम्ही नवीन पोलीस भरतीची तयारी करता त्यावेळेस तुम्हाला गुणांचं विभाजन कशा प्रकारे केलेलं असते हे माहिती नसते, त्यासाठी मी हा व्हिडिओ आवर्जून बनवलेला आहे तुम्हा सर्वांसाठी। तर बघूया आपण एकूणच गुण। 7 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर एखाद्या उमेदवारांना
गोळा 7 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जरी फेकला तरी त्याला एकूण गुण किती मिळणार आहे? 15. एकूण गुण किती मिळणार आहे? 15. एकंदरीतच गुण 6 मीटर 6.40 मीटर किंवा जास्त परंतु 7 मीटरपेक्षा कमी जर फेकला 7 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर त्याला एकूणच गुण किती मिळतील? 12 गुण. किती मिळतील? 12 गुण. आता 5.80 मीटर किंवा जास्त परंतु 6.40 मीटरपेक्षा कमी जर त्या उमेदवाराने गोळा फेकला तर त्याला एकूणच गुण किती मिळतील? 10. एकूण गुण किती मिळतील? 10. आता 5.20 मीटर किंवा जास्त परंतु 5.80 मीटरपेक्षा कमी जर फेकले असेल गोळा तर त्याला किती गुण मिळतील? एकूण 8 गुण. किती मिळतील? 8 गुण. आणि 6.60 मीटर किंवा जास्त परंतु 5.20 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर त्याला एकूणच गुण किती मिळतील? 6 गुण. एकूणच गुण किती मिळतील? 6 गुण. आता 4 मीटर किंवा जास्त परंतु 6.60 मीटरपेक्षा कमी जर त्याने गोळा फेकला असेल तर त्याला एकूण 3.40 मीटर किंवा जास्त परंतु 4 मीटरपेक्षा कमी जर फेकलं तर 4 गुण. 2.80 मीटर किंवा जास्त परंतु 3.40 मीटरपेक्षा कमी फेकलं तर त्याला गुण किती मिळतील? 3 गुण. शेवटी 3 गुण. आणि 2.20 मीटर किंवा जास्त परंतु 2.80 मीटरपेक्षा कमी फेकल्यास त्याला एकूण गुण मिळतात 2. 1.6 मीटर किंवा जास्त परंतु 2.20 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर त्याला 1 गुण मिळतो. आणि 1.60 मीटरपेक्षा जर कमी फेकलं तर त्याला 0 गुण मिळतो. पण हे 1, 2 हे एवढे गुण कोणत्याच विद्यार्थ्यांना मिळत नाही, कारण सर्व 2 मीटरपेक्षा 3 मीटरपेक्षा जास्त गोळा आरामात फेकतात. त्याबद्दल तेवढे कमी गुण मिळणार नाही. आता बघूया आपण पुरुष उमेदवार 100 मीटर धावणे. 100 मीटर धावणे. आता 100 मीटर रनिंगसाठी कशा प्रकारे रनिंग करायची म्हणजेच तुम्हाला पुरेपूर गुण मिळतील. 100 मीटर अंतर पूर्ण करण्या लागलेला कालावधी. एकूणच बघा 100 मीटरचे गुण कशा प्रकारे विभाजन केले जातात. आता इथे बघूया आपण 100 मीटर. 100 मीटर 100 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागलेला कालावधी 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षाच कमी जर वेळ लागला. समजा एखाद्या उमेदवाराला 11.50 सेकंद त्यापेक्षा जरी कमी लागला, समजा 11.30 सेकंद जरी लागला तरी त्याला एकूणच आउट ऑफ मार्क्स मिळतील. किती? 15 मार्क्स. एकूण 15 मार्क्स मिळतील. त्यानंतर 11.50 पेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी जर त्याने टायमिंग काढला, 12.50 सेकंदपेक्षा जर त्याने टायमिंग कमी काढला तर त्याला एकूण गुण 12 मिळतील. आणि 12.50 मायक्रो सेकंदापेक्षा जर 1 सेकंद जरी 51 जरी सेकंद झाला तरी त्याला 12 गुण मिळत नाही, त्याला मिळतात 10 गुण. आता खाली बघूया आपण 12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंदापेक्षा कमी, त्या किती मिळतात? 10 गुण. जर 12.50 सेकंद आणि 13.50 सेकंद एवढ्यात जर त्याने 100 मीटर धाव घेतला तर त्याला गुण किती मिळतात? एकूण 10 गुण. जर 51 जरी झाला तरी त्याला 8च गुण मिळणार, कारण 100 मीटरमध्ये गुणांची विभागणी थोडी वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. त्यासाठी तुम्ही 100 मीटर पळताना पूर्णपणे मिळणार नाही. 14.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर पळाले तुम्ही तर तुम्हाला 6 गुण मिळतील. एकंदरीत किती गुण मिळतील? 6 गुण मिळतील. 15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16.50 सेकंद किंवा त्यापेक्षा जर कमी तुम्ही धाव घेतलं तर तुम्हाला गुण किती मिळतील? एकूण 4 गुण. शेवटचाच टप्पा 4 गुण. त्याच्यानंतर 16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंदापेक्षा जर कमी तुम्ही धाव घेतली तर तुम्हाला 1 गुण मिळेल. आणि 17.5 सेकंदाच्या पुढे जर गेले तुम्ही, सपोज एखादा उमेदवार 17.51 जरी पळाला तर त्याला 0 गुण मिळतील. किती गुण मिळतील? एकूण 0 गुण मिळतील. बघा ही पूर्ण महाराष्ट्र जिल्हा पोलीस पुरुष उमेदवारांची फिजिकलची चाचणी ज्याप्रमाणे होते त्याप्रमाणे दिलेली आहे. आता इथे आपलं संपलं नाही, याच्या पुढे आपण
SRPFचे गुणांची विभाजणी पण कशा प्रकारे होते ते बघणार आहोत. तर बघा इथे सरळ दिले, उमेदवार 100 मीटर अंतर धावू न शकल्यास त्याला 0 गुण देण्यात येईल. जर तुम्ही 100 मीटर पळता पळता खाली पडले तर तुम्हाला किती गुण मिळतील? 0 गुण मिळतील. याच्यावरून तुमचे मार्क्स हे व्यर्थ जाणार नाही. आता महिला उमेदवार 100 मीटर धावणे. बघा, महिला उमेदवारांसाठी 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी एकूण 15 गुण, 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी एकूण 14 गुण, 14 सेकंदापेक्षा जास्त परंतु 15 सेकंद किंवा त्याहीपेक्षा कमी जर घेतलं त्याने तर एकूण गुण किती? 12. एकूण गुण 12. बघा, 15 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 10 गुण, 15 सेकंदपेक्षा जास्त परंतु 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर असेल तर त्या महिला उमेदवाराला किती मार्क्स भेटतील? 10 मार्क्स भेटतील. आता बघूया 16 सेकंद. 16 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी एकूणच गुण 8. एकूणच गुण 8. आता 17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर असेल तर त्याला एकूण गुण 6 मिळतात. एकूण गुण 6. हे तुम्ही सर्व बघून घ्या मित्रांनो, कारण महिला उमेदवार तुमची बहीण वगैरे असेल, कोणी असेल तर त्याला सांगायला खूप महत्त्वाचं आहे. भरपूर मुलींना माहीत नसते. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला मार्क कशा पद्धतीने काउंट केले जातात हे सर्व समजेल. बघा, 18 सेकंदापेक्षा जास्त परंतु 19 सेकंदापेक्षा कमी 4 गुण, 19 सेकंदापेक्षा जास्त परंतु 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 1 गुण, 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 21 सेकंद याला किती गुण? 0 गुण. आता इथून पुढे पळण्याला काही अर्थ राहणार नाही. आता हे झालं मित्रांनो 100 मीटरचं. आता बघूया आपण महिला उमेदवार गोळ्याचे वजन 4 किलोग्राम असतात. गोळ्याचे वजन किती असतात? 4 किलोग्राम. एकूणच वजन किती असतो? 4 किलोग्राम असतो. गोळा फेकाचे अंतर मीटरमध्ये 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आणि गुण दिलेले आहे. एकूण 6 मीटर गोळा फेकावा लागतो महिला उमेदवाराला. त्याच्यासाठी किती गुण दिलेले आहे? 50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त परंतु 6 मीटरपेक्षा कमी. 6 मीटरपेक्षा जर महिला उमेदवाराने कमी गोळा फेकला तर तिला एकूणच गुण 15 मिळतात. एकूणच गुण किती मिळतात? 15. 5 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी जर फेकला तर 12 गुण. 5 मीटरपासून जर 5.5 मीटरपर्यंत फेकला तर 12 गुण मिळतात. आता 4.50 मीटर किंवा जास्त परंतु 5 मीटरपेक्षा कमी 10 गुण. 4 मीटर किंवा जास्त परंतु 4.50 मीटरपेक्षा कमी 5 गुण. 7 मीटरपेक्षा कमी किंवा जास्त परंतु 3 गुण. प्रत्येक उमेदवारांना 3 संधी सबब देण्यात येते. 3 संधीत जर तो उमेदवार चुकला तर त्याला एकूणच गुण किती मिळतात? 0 गुण मिळतात. इथे 7 झालेले आहेत. टायपिंग प्रिंट मिस्टेक आहे इथे 7. तर इथे आहे 4.50. प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे इथे 7 मीटरपेक्षा कमी असं इथं दिलेलं आहे. तर इथे काय आहे? 3 मीटरपेक्षा कमी. एकूण गुण 3. बघा, महिला उमेदवार 800 मीटर धावणे. महिला उमेदवारांना 800 मीटर धावणे. 800 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागणारा कालावधी. गुण. इथे गुण पण दिलेले आहे. तर बघू आपण 800 मीटर धावण्यास किती वेळ आणि कशा पद्धतीने रनिंग करावी लागते. 800 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागणारा कालावधी एकूण गुण 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी. 2 मिनिट 50 सेकंद त्यापेक्षा जर कमी तुम्ही धावले तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळतात. 20 पैकी 20 गुण मिळतात. जर 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 0 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी जर धावला महिला उमेदवार तर त्याला 18 गुण मिळतात. एकूण किती गुण मिळतात? 18 गुण मिळतात. 3 मिनिट बघा, 3 मिनिट 0 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी एखादी महिला उमेदवार जर धावत असेल तर तिला एकूण गुण मिळतात 16. एकूण गुण किती मिळतात? 16. 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी जर धावत असेल एखादी महिला उमेदवार तर तिला एकूण गुण मिळतात 14. एकूण गुण मिळतात 14.
आता बघूया 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी एकूण गुण मिळतात 12. 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी एकूण गुण मिळतात 10. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा जेणेकरून महिला उमेदवारांना मार्क्स कमी भेटतील या अनुषंगाने तुम्ही तयारी करू शकता. कारण ज्यावेळेस तुम्हाला टायमिंग माहीत असतो त्यावेळेस तुम्ही रनिंग पण त्याचप्रमाणे वाढवतात, म्हणजे जेणेकरून तुमचे मार्क्स हे मायनसमध्ये जाणार नाही. 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी एकूणच गुण 10. 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 8 गुण एकूण गुण 8. 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 4 मिनिट 00 सेकंदपेक्षा कमी एकूण गुण किती 4. एकूण गुण किती 4. हा व्हिडिओ जे नवीन तयारी करत आहे विद्यार्थी मित्र त्यांच्यापर्यंत पाठवा जेणेकरून तुम्हाला याचा त्यांना फायदा होईल. हा झाला जिल्हा पोलीसचा महिला उमेदवार व पुरुष उमेदवार दोघांच्या मार्क्सची गणना इथे करण्यात आलेली आहे. आता बघू तर SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. आता बघूया आपण शारीरिक चाचणीचे गुणांकन सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स याच्या शारीरिक चाचणीचे गुणांकन सशस्त्र पोलीस शिपाई. तर आपण बघूया यांच्या गुणांची विभागणी कशा प्रकारे केली जाते. एकूणच 5 किलोमीटर धावणे यासाठी उमेदवारास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. संपूर्ण 5 किमी अंतर धावण्यास लागणारा कालावधी मिनिटामध्ये गुण. अशा प्रकारे आपण मार्क्सची विभागणी इथे केलेली आहे. जर एखाद्या उमेदवाराने जर 25 मिनिटात रनिंग पूर्ण केली, बघा 25 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळात जर त्याने रनिंग पूर्ण केली तर त्या उमेदवारास एकूण गुण किती मिळतात. एकूण गुण मिळतात बघा त्याला 50 गुण. एकूण गुण किती मिळतात 50 गुण मिळतात. 25 मिनिटापेक्षा जास्त परंतु 26 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी त्याला किती गुण मिळतात 45 गुण. किती मिळतात 45 गुण. जर 25 मिनिट आणि 10 सेकंद जरी झाले 25 मिनिट आणि 10 सेकंद जरी झाले तरी तुम्हाला किती गुण मिळतील 45च गुण मिळतील. जर 24 मिनिट 45 सेकंद जरी झाले तरी तुम्हाला किती गुण मिळतील 50 गुण. 24 मिनिट 45 सेकंद जर झाले तर तुम्हाला किती गुण मिळतील एकूण 24. आता 26 मिनिटपेक्षा जास्त परंतु 27 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी एकूण गुण 40. एकूण गुण किती मिळतील 40. कारण हा तक्ता तुम्ही मित्रांनो लक्षात असू द्या व्यवस्थितरित्या. फिजिकलचे मार्क्स हे तुमचे मेरिट वाढवण्यास खूप उपयोगी पडणार आहे. एकूण 27 मिनिटात जर आपण धाव घेतला तर 27 मिनिटापेक्षा जास्त परंतु 28 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी तर त्या उमेदवारास मिळतात. एकूण किती गुण मिळतात 35 गुण मिळतात. 28 मिनिटापेक्षा जास्त परंतु 29 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी त्या उमेदवारास 30 गुण मिळतात. 29 मिनिटापेक्षा जास्त परंतु 30 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी 25 गुण मिळतात. एकूणच 25 गुण मिळतात. एकाच व्हिडिओत संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका. बघा मिनिटापेक्षा जास्त आणि 31 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी. इथे 30 मिनिटापेक्षा जास्त परंतु 31 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी जर असेल तर त्याला 15 गुण. 31 मिनिटापेक्षा जास्त परंतु 32 मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त शेवटचा टप्पा 5 गुण मिळतील. किती गुण मिळतील 5 गुण. आणि शेवटचा 32 मिनिटांपेक्षा जास्त जर तो उमेदवार धावला 32 मिनिटापेक्षा जर जास्त धावला तर त्याला 0 गुण मिळतील. एकूणच गुण किती मिळतील 0 गुण. हा झाला SRPFचा 5 किलोमीटर रनिंगचं. स्पष्ट लिहिलेलं आहे की 5 किलोमीटर जर एखादा उमेदवार धावू शकला नाही तर त्याला 0 गुण देण्यात येईल. आता बघा 100 मीटर धावणे यासाठी उमेदवारास खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील. 100 मीटर अंतर पूर्ण धावण्यास लागलेला कालावधी. द्यावयाचे गुण 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 25 गुण. बघा 11.50 सेकंदात जर तो धावला तर त्याला एकूण गुण किती मिळतील 25. परंतु जर तो 11.51 जरी सेकंद घेतले तरी त्याच्यातून त्यासाठी तुम्ही एक मायक्रो सेकंदाचा इथे महत्त्व खूप जास्त आहे 100 मीटरसाठी. 100 मीटर हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे पोलीस भरतीसाठी. इथे मुलांचे भरपूर मार्क्स
कटतात मित्रांनो. आता बघूया आपण 11.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 12.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 22 गुण. 12.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 13.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी एकूण गुण 20. एकूण गुण 20. आता 13.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 14.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 18 गुण. एकूण गुण किती? 18. 14.50 सेकंदपेक्षा जास्त परंतु 15.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 15 गुण. जेवढा तुम्ही टायमिंग वाढवत जासाल तेवढे तुमचे मार्क्स कमी होत जातील. 15.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 16.50 किंवा त्यापेक्षा कमी 10 गुण. एकूण गुण किती? 10 गुण. जेवढे तुम्ही टायमिंग वाढवसाल तेवढे मार्क्स तुमचे कमी होत जातील. 16.50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 17.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 5 गुण. 17.50 सेकंदापेक्षा जास्त जर असेल तर त्याला 0 गुण. उमेदवार 100 मीटर धावू न शकल्यास त्यास 0 गुण देण्यात येतील. आता हा झाला 3 नंबर पुरुष उमेदवार गोळा फेकायचे वजन. एकूणच SRPFला पण सेम टू सेम जिल्हा पोलीस इतकाच गोळा असतो. 7.260 किलोग्राम. किती असतो? 7.260 किलोग्राम. म्हणजेच 7.25 किलोचा गोळा सर्वांना सेम असतो. गोळा फेकायचे अंतर मीटरमध्ये द्यावयाचे गुण. बघा नीट लक्ष द्या कारण हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त अंतर फेकला तर 25 गुण. इथे जेवढा तुम्ही जास्त अंतर फेकसाल तेवढे तुमचे गुण वाढ होणार. काय होणार? वाढ होणार. गुणात वाढ होणार. आता बघा 7.90 मीटर किंवा जास्त परंतु 8.50 मीटरपेक्षा कमी. एकूण गुण किती? 23. एकूण गुण किती? 23 गुण मिळतील. 7.30 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 पेक्षा कमी 21 गुण. 90 पेक्षा 21 गुण. आता बघा 6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.30 मीटरपेक्षा कमी 19 गुण. जिल्हा पोलीस आणि SRPFमध्ये भरपूर डिफरन्स आहे मार्क्स काउंटिंगमध्ये. बघून घ्यायच्यात येईल आणि तुमचे मार्क्स हातचे मार्क्स आहे ते फिजिकलचे ते जाणार नाही मित्रांनो. बघा 6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटरपेक्षा कमी 17 गुण. 5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटरपेक्षा कमी एकूण 15 गुण. चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 5.90 मीटर किंवा जास्त परंतु 5.50 मीटरपेक्षा कमी 13 गुण. 4.30 मीटर किंवा जास्त परंतु 4.90 मीटरपेक्षा कमी 10 गुण. बघा SRPFला गुणांची विभागणी कशा प्रकारे केली जाते आणि SR.70 मीटर किंवा जास्त परंतु 4.30 मीटरपेक्षा कमी 8 गुण. 3.10 मीटर किंवा जास्त परंतु 3.70 मीटरपेक्षा कमी 4 गुण. एकूणच गुण किती? 4 गुण देण्यात आलेले आहे. आणि 3.10 मीटरपेक्षा कमी यास 0 गुण देण्यात आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला समजेल की खरंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आणि व्हिडिओला लाईक करा.